गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण. केले कर्मांतर, बोम मारली हरिहर, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, भार उतरले ओझे, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, दाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. मौलौबद्ध जटाम सुवल कपटाम, संसक्त मूल छटाम, अच्छिन्नामर संकटाम मखपटाम, मध्यस्थ गोदा तटाम, सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम, वामांगटूनोत्कटाम, रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम, देवीं भजेटव्यटाम. वेदानुद्धरते जगन्ति वहते, भूगोलमुद्बिभ्रते, दैत्यं धारयते, बलिं छलयते, क्षत्रक्षयं कुर्वते, पौलस्त्यं जयते, हलं कलयते, कारुण्यमातन्वते, म्लेच्छान् मूर्छयते, दशाकृति कृति. श्री कृष्णाय तुभ्यं नमः. मावळवेतो विश्वाभासू, नवल उदयला चंडांशो, अद्वयाब्जिनी विकासो बंधू आता. सेवेसाठी निवडलेला अभंग. पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी बाबाजी चैतन्य महाराज मांडव्या नदीच्या काठावर, मांडव्या नदीच्या काठावर असलेलं उत्तमपूर, उत्तमपूर म्हणजे आता ज्याचं नाव ओतूर ते उत्तमपूर, मांडव्या नदीच्या दक्षिण काठावर महामार्गावर. आणि तेथील संत बाबाजी चैतन्य महाराज, त्यांचे शिष्य जगद्गुरु तुकोबाराय महाराज. महाराजांच्या गाथेमध्ये 4044 अभंग. गाथेच्या, गाथा मंदिराच्या प्रतिप्रमाणे जवळ 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 19,300 चरण गाथेत आहेत. गाथा पंचम वेद आहे, वेद 4च आहेत. गाथा पंचम वेद आहे. गाथा तुकोपनिषद आहे. तशी 10 उपनिषद आहेत, पण गाथा 11वा उपनिषद आहे. मामासाहेब दांडेकर यायचे आपल्या नाशिकला. मामा म्हणायचे वेदाने अवतार घेतला आणि वेदाचा मराठी भाषेत जो अवतार झाला तो अवतार म्हणजे गाथा आहे. पुनश्च सांगतो. आणि त्या गाथेमध्ये 4044 अभंगांचे 19,300 चरण आहेत. त्यामध्ये 100 प्रकरण आहेत. प्रकरण म्हणजे कर्ज मागणीचं नाही. प्रकरण म्हणजे विभाग, प्रकरण म्हणजे हिस्सा, प्रकरण म्हणजे प्रभाग, प्रकरण म्हणजे भाग, भाग प्रभाग विभाग या अर्थाने हा शब्द आहे. त्यामध्ये हा जो आजचा अभंग आहे हा एकटा सुटा अभंग आहे. या अभंगाचं एका अभंगाचं एकच प्रकरण. आणि याच्यामध्ये आई वडील, आजोबा आजी, बरोबर आहे का महाराज शब्द, नाद ब्रह्म उपासक, संगीताचा आनंद घेणारे. आणि त्यामध्ये लाऊडस्पीकर वाले आहेत, मंडपवाले आहेत, ग्रामस्थ मंडळी आहेत, कीर्तनकार मंडळी आहेत आणि आमच्या लाडक्या बहिणी आहेत. मुख्यमंत्र्याचा शब्द आहे तो, माजी मुख्यमंत्र्यांचा. आज नैमित्तिक कार्यक्रम असा आहे. वैकुंठवासी संतू
कशी विलांटी होई? हो हो समजलं ते, पण विलांटीच कशी दिली? विश्वनाथ सानप यांचं 1 वर्षापूर्वी वैकुंठ गमन झालं आणि त्यांचा हा पहिल्या श्राद्धाचा कार्यक्रम आहे. त्यांच्या सौभाग्यवती आहेत शैलाताई, त्यांचे भाऊ आहेत सुखदेव विश्वनाथ सानप, संजय विश्वनाथ सानप, बाळू विश्वनाथ सानप. त्यांच्या बहिणी आहेत अनुसया विष्णू घुंग. आता तुम्ही सांगा काय सांगा. हो थांब 1 मिनिट. अनुस्वार कुठे गेला? प वर म भासू नये असं लिहावं. म वर प भासतो, प वर म भासतो, असं सरळ लिहावं, सोपं लिहावं. बच्छानंद आहे का काय आहे कोणास ठाऊक? वच्छाबाई आहे का? छबू डोंगरे, मथुरा बाई भीमाजी काळे. मुलगी आहे अक्षदा आहे संतोष भुगे, मुलगा समाधान संतू सानप. त्याचप्रमाणे ही बरीचशी परिवारातली मंडळी आहे, पाहुणे रावळे मंडळी आहेत, आमची कीर्तनकार मंडळी आहेत. सर्वांना वंदन. कार्यक्रमाला सुरुवात. विठाला 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 हो. जगात जर पाहिलं तर भारत विशेष आहे. भारतामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे. महाराष्ट्रात जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे. वारकरी संप्रदायात जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत. काय विशेष आहे? संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. काय काय सांगितलं बोलूच नका आता. लोक 12 वाजेपर्यंत लोक येतील, हे ध्यान ठेवा तुम्ही. हा शाली घेऊन कपडे घेऊन. काय विशेष ठरलं मग आपलं? मी विशेष जरी बोललो तर तुम्ही काय म्हणा, स्पेशल म्हणा. संत, ग्रंथ, पंथ आणि भगवंत या 4 गोष्टी भारतात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात 4 गोष्टी विशेष आहेत. आणि या 4 गोष्टी महाराष्ट्रातल्या जर सोडल्या मग बाकीचा सगळा पेट पसारा आणि आयुष्याचा घसारा. मी तर हात जोडतो, नम्रतेने सांगतो, तुमच्या जोड्या सकट तुमच्यावर डोकं ठेवतो. कलेक्टरची बदली करणारा जरी ऑफिसर झाला फक्त पोट भरणार आहे, याच्या पलीकडे काही सापडणार नाही तुम्हाला. आणि जर असलं तर दाखवा तो हरिपाठ करतो का काकडा करतो सांगा. मग पोट भरायला कोण पोट भरत नाहीये? 40 किलो पाला हत्ती खाऊन जातो, 32, 33, 35 किलो पाला उंट खाऊन जातो. 7 पुऱ्या खाणारे पहिलवान आहेत. काय करता? पण एक विशेष आपल्याला आपल्या पुढे एक सांगायचं आहे. काय सांगायचं आहे विशेष? तर या ठिकाणी आई आणि वडील, काही वेळेला आजोबा आणि आजीचं श्राद्ध नातू करत असतो. मध्ये वडील वारलेले असतात, अगोदर वडील वारतात, नंतर आजोबा वारतो, मग नातू आजोबाचं श्राद्ध करतो. तर तुम्हाला सिन्नरचे प्रोफेसर विचारतील उद्या काय सांगितलं त्या कीर्तनकार भावाने श्राद्धाचा अर्थ. सरळ सांगायचं, श्रद्धया क्रियते इति श्राद्धम. झाला का शब्द? काय सांगितलं? श्राद्धाचं कीर्तन आहे ना, मग त्या प्रत्येक शब्दाची व्याख्या सांगितली पाहिजे. जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. संपलं का? नाही संपलं. बरं, एक आहे मासिक श्राद्ध, एक आहे वार्षिक श्राद्ध. एक पितृपक्षातलं श्राद्ध त्यालाच काकपक्षातलं श्राद्ध म्हणतात. काही लोक हाडपक्ष म्हणतात, काकपक्ष म्हणतात, पितृपक्ष म्हणतात. खानदेशमध्ये त्याला पित्तर पाटा म्हणतात. ऐका आता पुढचं. अक्षय तृतीयेचं एक श्राद्ध आणि संक्रांतीचं श्राद्ध. सर्वसाधारण मंडळी एवढं श्राद्ध करतात. अजून काही ऐका राहिलेलं सुटलेलं तुम्ही सांगा नंतर मला. तर पुढचं एक ऐका. आपल्याला जन्म ज्यांनी दिला त्यांचं जन्म देण्याचं आपल्यावर ऋण झालं. ऋण हा शब्द हिंदीमध्ये वापरतात. स्टेट बँकेच्या कर्ज घेण्याच्या फॉर्मावर ऋणी शब्द आहे. तुम्ही पाहिलं नसेल, मी पाहिलेलं आहे. सह्या करायला जातो मी, पैसे काढायला नाही जात, सह्या करण्यापुरता जातो. काय शब्द सांगितला? ऋणी. ऋणी ऋणी म्हणजे कर्जदार, संस्कृत शब्द आहे. आणि दुसरा शब्द बोलतो ऐका. एक आहे धनको आणि एक आहे ऋणको. काय 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 काय? कर्जदार आणि कर्ज देणारा.
तर यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचा एवढा आदर्श आहे का, एका राजाने त्याच्या बापाला तुरुंगात डांबलं. इथे इतिहासाचं वाचन केलेली मंडळी असतीलच, कोणी प्रोफेसर असेल इतिहासाचं, हिस्ट्रीचं, जॉग्रफीचं. बापाला तुरुंगात टाकून दिलं त्याने, काहीच विचार केला नाही. आणि बापाला तुरुंगामध्ये तहान लागली. त्या तुरुंगाच्या माणसाला सांगितलं मुझे पाणी पिलाव. तो कशाला जाईल तिथून, दुसऱ्याजवळ सांगितलं. छोट्याशा मटक्यामध्ये पाणी पाठवलं आणि ते बेटाईम पाणी आलं. तर त्या वेळेला तो राजा काय म्हणतो, हमारे से तो हिंदू धर्म बहुत अच्छा है. क्यों अच्छा है कि मरने के बाद भी बाप को पानी पिलाते हैं, बाप का श्राद्ध करके बाप को भी खिलाते हैं, औरों को भी खिलाते हैं. हमारे धर्म में तो सत्ता के लिए माँ बाप को भी जेल में डालने वाले बच्चे पैदा हुए हैं. आता जरी ते मरून गेले पण इतिहास कोणाच्या कोणाच्या मेंदूमध्ये जिवंत राहतो. त्या राजाने सांगितलं हिंदू धर्म श्रेष्ठ आहे म्हणे. त्याच्या बाप मुलाने तुरुंगात डांबलं होतं त्याला. म्हणून आता पुढचं एक ऐका, आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. मी नाशिक जिल्ह्याचाही उल्लेख करणार आहे, सगळाच उल्लेख करणार आहे. या दिशेला वायव्य दिशा येईल का, ही वायव्य मला दिशा उमजत नाही, अंदाजे बोललो. वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि या उपदिशांमध्ये या दिशेला गुजरातच्या आणि राजस्थानच्या मध्ये मेहसाणा जिल्हा आहे. मेहसाणा जिल्हा, तिथल्या म्हशी प्रसिद्ध आहेत, दुधाळ म्हशी आहेत, मूर जातीच्या म्हशी आहेत. आणि त्या ठिकाणी एक गाव आहे, त्याचं नाव आहे सिद्धपूर. कोणतं नाव सांगितलं? आणि ते सिद्धपूर म्हणाल तुम्ही कुठे आहे, तर अहमदाबाद ते दिल्ली रेल्वे लाईनीवर होतं. रेल्वे लाईन उखाडून टाकली या सरकारने कमी उत्पन्न म्हणून. ऐकलं? मग सिद्धपूर नाव का पडलं, तर तिथे सिद्धांनी वास्तव्य केलेलं आहे. एक मग सिद्ध कोण होते, चला उघडा गीता आता, काढली गीता. सिद्धानाम कपिलो मुनी, सर्व सिद्धामध्ये कपिल मुनी माझी विभूती आहे. आणि हे कपिल मुनी भगवान विष्णूचे अवतार आहेत. या कपिल मुनींच्या आईचं नाव आहे देवहूती. देवहूती शब्दाचा अर्थ असा होतो, हुत म्हणजे बोलवणे आणि देव म्हणजे देवाला बोलवते, हे देवा ये आणि माझ्या पोटी जन्म घे, देवा ये आणि माझ्या पोटी जन्म घे. तिचं नाव पडलं देवहूती. बरं काय झालं मग सांगतो. त्या देवहूतीचं श्राद्ध करण्याकरता भगवान विष्णूच, पण कपिल मुनींचा अवतार आहे हा. 24 अवतारात कपिल मुनी. आणि त्यांनी आईचं श्राद्ध कर्म करण्याची सामुग्री मिळवलेली आहे. ब्राह्मण महाराज पूज्य श्री काका ब्राह्मण काका आणि श्राद्ध सांगतायत. स्वतः भगवान विष्णू कपिल मुनींच्या वेशात श्राद्धाचा विधी करतायत. आईचं प्रेम उफाडून आलं हृदयात आणि डोळ्यातून अश्रू बिंदू पडला. आणि त्याचा बिंदू पडण्यामुळे त्या जागेचं न झालं बिंदू सरोवर. मी तुम्हाला बाष्कळ गप्पा सांगण्याकरता 400 किलोमीटर आलेलो नाही. पहिली ही नोंद घ्या, लोकांना सवयी पडलेल्या आहेत. तमाशा सारखं हसवलं तर तो बुवा मोठा आहे. त्यांच्या नांदी कोणी लागावं. श्राद्धाचं सांगेल 11:60 काही त्यांच्या पुढे ध्यानात आलं ते. आता सांगतो एक ऐका. आता नेत्रातून अश्रुबिंदू पडल्यामुळे बिंदू सरोवर नाव झालं. सिद्धांनी वास्तव्य केल्यामुळे सिद्धपूर नाव झालं. भगवान विष्णूचा 7वा अवतार आहे परशुराम. तर परशुरामजींनी आपल्या आईचं श्राद्ध केलं. 21 वेळा पृथ्वीवरचे राज्य मारूनच टाकले. त्याच्यामध्ये काही इतिहासाचे समीक्षक, इतिहासावर लिहिणारे म्हणतात क्रूर कर्म होता परशुराम, राजे मारून टाकले. निरपराध राजांना मारलं काय हे पहा पहिले. कोण्यातरी गुरुजवळ अध्ययन कर बाबा. तू संपादकचा अभ्यास झालेला असेल तुझा, याचा अभ्यास कर. हे उन्मत्त झाले क्षत्रिय, कोणालाच आवरले जात नव्हते.
राज सत्तेमुळे उन्मत्तपणा जर आला तर त्याच्याकरता परमात्म्याने अवतार घेऊन 21 वेळा त्रिसप्तक म्हणजे 21 तीना साते त्रिसप्तक म्हणतात त्याला. मग परशुरामजी वीर ठरले आणि त्या एका वीराची आई तिचं नाव एकवीरा झाला. आई एकवीरा डोंगरावरी नजर आहे तिची कोळ्यावरी. एवढंच घेतलं मी, काही जास्त नाही घेतलं. त्यांनी रेणुका माताचं श्राद्ध केलं त्याच जागेवर केलं. तर ऐका, मग आजचं श्राद्ध बापाचं आहे ना, मग बापाचं श्राद्ध जरी असलं तर आईचा विषय सांगितला जातो, आईचं श्राद्ध जर असलं तरी बापाचा विषय सांगितला जातो, आणि गुरुची पुण्यतिथी जरी असली तर गुरुची परंपरा सांगितली जाते. माहीत असलं तर सांगणार आहे, नाही तर मग एक होतं खेकड त्याला भेटलं माकड, याच गोष्टी चालतील त्या. लोकांनाही पसल्या त्या गोष्टी. 2 नावं झाले का 3 झाले? बिंदू सरोवर 1 पहिलं नाव, सिद्धपूर 2 आणि तिसरं नाव आहे मातृगया. झाले का 3 नावं? ऐका आता व्यवस्थित. आई घडवते, आई मडवते आणि आई बडवते. किती झाले? 3. आईजवळ कर्तृत्व, आईजवळ नेतृत्व आणि आईजवळ मातृत्व. किती झाले? ज्ञानाजवळ नम्रता, संताजवळ समता. काय शब्द सांगितला? संतांची खरी समता आहे बरं, तिला नाव नाही ठेवता येणार कोणाला. संताजवळ समता, ज्ञानाजवळ नम्रता आणि मातेजवळ ममता. पुन्हा ऐका, चारित्र्याने घडवते, सद्गुणाने मडवते आणि चुकू नये म्हणून हलक्या हाताने बडवते. घडवते, मडवते आणि बडवते. अजून सांगा, कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व. फुल जाईचं, दूध गाईचं आणि प्रेम आईचं. काय 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 काय? फुल जाईचं, दूध आणि प्रेम बाईचं नाही, आईचं. 3 गोष्टी पुनश्च सांगतो. स्त्रियामध्ये सीता, ग्रंथामध्ये गीता आणि कुटुंबामध्ये माता. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. हे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. जाता जाताना 3 वाक्य ऐका बाबा. आई रक्षक, आई शिक्षक आणि आई पोषक. शिक्षक, रक्षक आणि पोषक, 3 गोष्टी सांगून टाकल्या मी तुम्हाला. आणि याच्याही पुढचं एक ऐकून घ्या. शेवट, परमात्मा स्वतः आई म्हणण्याकरता जन्माला येतो. नको नको रे बाळा करू आईची हेळणा, नेत्राचा केला दिवातळ हातीचा केला पाळणा. हे कवीची भाषा आहे, अभंगाची भाषा नाही आहे. पुनश्च एक ऐका. आपल्या वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझं आता मी कोणत्या उपायी. म्हणून आईचं आपल्या सगळ्या कुटुंबावर लक्ष राहतं. कुटुंबाचा अशा प्रकारचा आधारस्तंभ आई असतं. आता माझी आई लहानपणीच वारली, पण जसंच तसं आठवत आहे मला. TB पेशंट होती 62 साली. संभाजी महाराज, दादाजी कोंडदेवाच्या गोष्टी सांगत होती आणि मी 2री 3रीत होतो, ते ऐकत होतो. चला ऐका आता पुढचं. चला डायरेक्ट निघून जाऊ आपण आता ईशान्य दिशेला भारताच्या. आणि बिहार नावाचं राज्य आहे. बिहारचं पुराणोक्त नाव आहे मगध. काय शब्द सांगितला? मगध. तर पुनश्च ऐका. आणि त्या ठिकाणी गया हे जिल्ह्याचं गाव आहे. आणि त्या जिल्ह्याच्या गावी गया गावाला बरं का, आणि त्या ठिकाणी फल्गू नावाची नदी वाहते. लय नदी मोठी आहे बाबा महाराज. फल्गू, वल्गू नाही.
कोण वल्गू बोललं का तिकडे? फल्गू फल्गू. आता त्या फल्गू नदीच्या काठावर भगवान विष्णूचं मंदिर आहे महाराज. मी 2 वेळा लोक घेऊन गेलो, 60-65 धंदा म्हणून नेले नाही. तुमचं तिकीट तुम्ही फाडा, तुमचं जेवण तुम्ही करा, मी मार्गदर्शन करीन. तर त्या वेळेला त्या ठिकाणी काय झालं ते ऐका. आता श्राद्धाचा विधी करायला लागले लोक. मग मी रिकामाच होतो ना, मला काही काम नव्हतं. त्या मंदिराचं 9 इंच 18 इंच 27 इंच 36 इंच काय म्हणता 45 इंच 56 इंच असं मोजलं. 12 बाय 12चं विष्णू मंदिर भरलं. आणि तो दगड मोजला मी, 11.5 फूट दगड, 15 इंच लांबीचा आपला उंचीचा आणि एवढा लांब. आता त्याची मधली बाजू मला माहित नाही. मी माझा विचार करू, ज्या वेळेला क्रेन नव्हतं, चैन कप्पा नव्हता, बरं बरं बरं, मग हा दगड 1.5 टनाचा 2 टनाचा दगड कसा वर गेला असेल. मी 7-8 इंजिनियर्स लोकांना, अभियंत्यांना विचारलं. म्हणे काहीतरी कल्पना असेल, आयडिया असेल. म्हटलं मग सांगा. नाही म्हणे काहीतरी आयडिया असेल. मग सांगा ना आयडिया काय आहे ते. मग आता मी तुम्हाला असं विचारतो, विहिरीतून माती काढायची आहे, गड काढायचा आहे, काय म्हणता फोडलेली दगड काढायची आहे. तुमची कप्पी राहते, तिच्यावर नाडा राहतो. मग तो एवढा 2 टनाचा 50 क्विंटलचा दगड वर काढण्याकरता केवढा नाडा ओढणारे कोण असेल, कस काय इतक्या वर कस काय गेला असेल तो. अजूनही मला उत्तर सापडत नाही. पण ऐका आता, फल्गू नदीच्या काठावर 7 पिंड. बुवाजी किती सांगितले? हा, फल्गू नदीच्या काठावर 7 पिंड. त्या झाडाच्या खाली 7 पिंड, 7 आणि 7 आणि भगवान विष्णूचा पद उमटलेला आहे तिथे 7 पिंड. किती झाले? मग त्या भगवान विष्णूच्या पदाजवळ मी पिंड ठेवला पहिल्या चरणात. पिंड पदाभारी 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 पिंड पदावारी 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 दिला पोली करी दिला पोली करी दिला पुलिये करी दिला पुलिये करी दिला पोली करी दिला पोली करी दिला पुलिये करी दिला पुलिये करी माझे झाले गयावर जन 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 माझे झाले गयावर कीर्तनकार बुवांनी
मी अभंगाला स्पर्श केला, प्रतिपाद्य विषय सुरू झाला, अभंगात प्रवेश झाला, माझं गयावर्जन झालं. अभंगाची भूमिका सांगा. हो सांगतो बाबा, तुमचा हक्क विचारण्याचा. देहू परिसरातले काही लोक गया यात्रेला गेले, त्यांच्याजवळ हे पत्र दिलं. हा अभंग तुम्ही जो म्हटला, हे गयेला दिलेलं पत्र आहे तुकाराम महाराजांच्या गाथेतलं. जे लोक मथुरेला गेले, मथुरेच्या राया माझे दंडवत पाया, ह्या मथुरेला दिलेलं पत्र आहे. काही लोक गंगा स्नानाला गेले, त्यांच्याजवळ जे पत्र दिलं, परिसेवो माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे भागीरथी महादोष निवारणी. भागीरथी म्हणजेच गंगा, गंगेला एक पत्र दिलं. आणि एक पत्र जे आहे ते काशी विश्वनाथाला दिलं. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी, याला बरं का पत्रिकेचे अभंग म्हणतात. आणि बाकीचे पंढरपूरचे वारकरी आहेत, त्यांच्याजवळ विठोबाला पत्र दिलेलं आहे. विठोबा मला मूळ धाडा, विठोबा मला मूळ धाडा, धावत येईन दुळ दुळा, धावत येईन दुळ दुळा. लढीवाडपणाची भाषा वापरलेली आहे. पांडुरंगा मला प्रेमाचं भातकुल पाठवा, असे पत्रिकेचे अभंग. हे गाथा सोडवणारी माणसं महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं भूषण आहे. त्यांना पद्मविभूषण पदवीची काहीच गरज नाही, भारतरत्न या पदवीची त्यांना काहीच गरज नाही. सगळं विश्व मानताय त्यांना. आपले अभंग फ्रान्समध्ये जा, इंग्लंडच्या लायब्ररीमध्ये जा, तुम्ही विचारा कोणालाही इंग्लंडची लायब्ररी केवढी आहे. जे वाचण्याच्या शौकीन आहेत त्यांना विचारा. हे बाकीचे नाही, काम करून भाकरी खाऊन मरून जाऊ, हे वेगळे. करू सुरुवात आता. श्राद्ध विधी करत असताना हा अधिकार औरस पुत्राला दिलेला शास्त्राने. माझ्या बापाचं श्राद्ध मी करत आहे, हा अधिकार मला दिलेला आहे, औरस पुत्राला दिलेला आहे. एक झालं. मग काही वेळेला बाप मरून गेला अगोदर, नंतर आजला मेला, मग आजोबाचं श्राद्ध नातू करू शकतो, हे शास्त्र शुद्ध आहे. हा अधिकार नातूला दिलेला आहे. चला ऐका आता याच्या पुढचं. श्राद्ध हे तारखेवर करायचं का मितीवर करायचं, हे तुम्ही ताडकऱ्यांनी बोलायचं. मितीवर. मग खालून काही लोक म्हणतात आणि तारखेवर केलं तुमचं काय बिघडलं. अरे आमचं नाही बिघडलं ना, श्राद्ध तुझ्या बापाचं केलं ना, आमचं कशाला बिघडेल. तुझं बिघडलं म्हणून कस काय. अरे ऐकून तर घे बाबा, ऐकून तर घे. तुझे वडील वारल्या 16 मार्चला, यंदा तू करून टाकलं श्राद्ध, आणि पुढच्या वर्षी 16 मार्चला जर एकादशी आली तर तू काय करशील. बोल आता पटकन. हा म्हणून ऐकून घे. स्वतःच्या बुद्धीने चालू नको, मनोमार्गे गेला. आता पुढचं एक ऐका. इंग्रजी तारखेवर करणाऱ्याची तारीख, त्या तारखेला एकादशी येऊ शकते, एकादशीला श्राद्ध करत नाहीत. सांगा पुढे. सांगतो. ओ बाबा, आणि मग अधिक मासात जर आई वारली तर काय करायचं. हा असं विचारतो. आता हे बरोबर आहे, प्रश्न बरोबर आहे. अधिक महिना ज्या महिन्याच्या जागेवर आला तो महिना धरला जातो. आता अधिक महिना आलेला आहे चैत्राच्या आणि वैशाखाच्या मध्ये, तर तो चैत्र महिना धरला, वैशाख महिना धरला जाईल. मग मिती, मग त्या अधिक महिन्याची जी मिती आहे ती मिती धरायची, आणि पुढच्या वर्षाला वैशाखाची मितीला श्राद्ध करायचं. अधिक मास काहीच नडत नाही. असो का. हा मग अजून ऐका. महत्वाचा एक भाग असा आहे, सगळ्यात महत्वाचं एकादशीला श्राद्ध करायचं नसतं भाऊ, आणि जो करतच नाही त्याला सुखही नाही आणि वेळीला सासर आणि माहेर जाऊन द्या. काय करता. नापास झालेल्याचा कोण सत्कार ठेवतो. चला पुढे. श्राद्धामधला मुख्य पदार्थ खीर आहे. मावल्यांनो तुम्ही ऐका आता. आणि मग बासुंदी नाही करायची का, भजा नाही करायची आहेत का, कुरड्या पापड, अरे सगळं करू शकतात, पण मुख्य पदार्थ पहिल्यांदा खिरीच आहे श्राद्धात. खीर मध्ये पहिलं तांदूळ आहे. हे तांदूळ आहे पूर्ण धान्य, आणि जे दूध टाकलं हे आहे पूर्ण अन्न, आणि जी साखर टाकली ते माधुर्याचं प्रतीक,
आणि तुपाची धार फिरवली हे स्नेहाचं प्रतीक आहे. 4 गोष्टी झाल्या. बरं सांगा मग आणखी सांगतो तुम्हाला. मग तुम्हाला जर वाटलं ना गावरानी तुपाचे लाडू करा. बऱ्हाणपूर तालुका, रावेर तालुका या भागामध्ये श्राद्धाला लाडू सुद्धा करतात गावरानी तुपाचे. काल्पनिक नाही, रबडी नावाचा पदार्थ करतात. तुम्ही वाटीभर रबडी पिणार नाही, इतकी ती गोड राहते. आणि 8च्या फॅटचं दूध आहे ते. का काही म्हणजे काही पावडरच्या दुधाची खीर आहे का ती? ऐका आता याच्या पुढचं. सुरुवात करायची आपल्याला. आणि श्राद्ध करत असताना जो पितर बसवला गेला त्या दारुड्याला बसवायचं नाही. दारुड्याला पितर बसवलं तर तुमचं, अरे आमचं नाही बिघडलं ना बाबा, तो अयोग्य आहे, चालत नाही, संपला विषय. बरं फौजदाराच्या घरी कीर्तन होतं सातारा जिल्ह्यात. उठला एक दारुड्यानं रागात निघून गेला. फौजदाराने मला सांगितलं तुमचं कीर्तन त्याला पटलं नाही म्हणे. म्हटलं कीर्तन देवा करता होतं, त्याच्याकरता नव्हतं. हा, भगीरथाच्या पूर्वजांकरता गंगा आली होती, आपण आज स्नान करायचं असतं. हा, श्रद्धाळू फौजदार होता, ऐकून घेतलं त्याने. आणि पुढचं ऐका, चोरीच्या आणि भ्रष्टाचाराच्या सामुग्रीवर आई वडिलाचं श्राद्ध करू नये. अरे दुकानदाराचे तांदूळ, डाळ, तेल, तूपचे पदार्थ त्यांची उधारी बुडवतात आणि इकडे बापाचं श्राद्ध करतात. ते लागू पडेल का भाऊ? भ्रष्टाचाराचा पैसा परमार्थाला लागू पडतो का त्याला पुण्य जातं? ते तुम्ही पाहायचं आहे. आणि हे श्राद्ध करत असताना श्रद्धा मुख्य आहे. आटोपलं का? हा, मग मी सगळी सामुग्री गोळा केली, वडिलाचं श्राद्ध केलं. मोजा दादा मंडळी, लाडक्या बहिणी मोजा. वडील 1, आजोबा, पणजोबा 3 झाले का? पंजोबाला पितामह म्हणतात. प्रपितामह, प्रपितामहाचा बाप, प्रपितामहाचा आजोबा, प्रपितामहाचा प्रपितामह, या 7 भूमिकेंना श्राद्ध दिलं जातं. आई 1, आजी 2, पणजी, पणजीची आई, पणजीची आजी, पणजीची पणजी आणि पणजीच्या पणजीची आई. 7 सांगून दिलं. 7 21 वेळा पिंडदान दिलं. तर मी रिकामाच होतो. एक ब्राह्मणाला विचारलं, पंडितजी, तिकडे ब्राह्मणाला पंडित म्हणतात, बोलिए आप, क्या आप महाराष्ट्र के पंडित हो? मैं खेतोड़ो आदमी हूँ, क्या पूछना चाहते हो? मैं ये पूछता हूँ, आपने गेहूं का आटा लाया, उसमें पानी मिलाया और गोलियां बनाई छोटी छोटी, उसको पिंड बोलते, इसका शास्त्रार्थ क्या है? आप देखो भाई, आप काश्तकार तो है, जिन माँ बाप ने आपको जन्म दिया है और आपके पिंड में, आपका पिंड बेर की गुठली इतना था, उसको बढ़ाया, जन्म दिया, जन्म के बाद खिलाया पिलाया, झूले में झुलाया. काय काय बोलतो तो ब्राह्मण? खिलाया पिलाया झूले में झुलाया, खिलाया पिलाया झूले में झुलाया. वो माँ बाप को अदालत में बुलाया. इतना ही काम करते हो आप. गुस्सा मत मानना, हम तो शास्त्रार्थ बता रहे हैं. तो एक पिंड का प्रतीक है आटे की गोली, इसको पिंड कहता है. ये पिंड का प्रतीक ये है, ये देने से, शास्त्र पद्धत से देने से, संस्कार करने से आप माँ बाप के ऋण से अंदरूनी हो जाते हैं. शास्त्रार्थ सांगावं. आम्ही जर तमाशाच्या गोष्टी, दादा कोंडकेचे डायलॉग सांगायला लागलो, मग तुम्ही कुठे कीर्तन ऐकणार भाऊ? काही लोकांना ते डायलॉगच कीर्तन वाटतं. आलं का? पिंड पदावरी दिला आपुलिये करी. ऐका आता एक विषय. जिल्हा जळगाव, तालुका भडगाव आणि गाव वडगाव. आळंदीची चिटणीस कोण आहे संस्थेचे? चंदेले नाना. ते नोकरीला होते. आम्ही झोपलो 7, 8, 10, 12 कीर्तनकार. असा भिंतीला टेकलेला दरवाजा पलंगवर पडला. पलंगच्या दंडीच्या खाली एका महाराजाचं डोकं लागलं नाही, पण आवाज झाला. सगळे उठले. काय झालं? उंदीर काय झाले? उंदिरांनी काय पहा, तिकडनं 2 इकडनं 2, चौघाकडून दरवाजा उठला आणि तिकडनं 3 इकडनं 3, 6 जणांनी दरवाजा भिंतीला टेकला. गडबड झाली. रात्रीचे 2:30 वाजलेले होते. मी होतो तिथे. माझं सकाळचं कीर्तन होतं.
तिथून नाश्ता आला आम्हाला 8 साडेआठला. एक चांभार म्हातारा आला, म्हणे बाबा लोक तुम्ही रात्री झोपले नाहीत का? म्हटलं झोपलो होतो. हा दरवाजा पडला, गोंधळ झाला आणि एकाएकी इतके उंदीर आहेत का या घरात? म्हणे उंदीर नाहीत, या घरातले सगळे लोक आत्महत्या करून मेलेले आहेत म्हणे. लिहून घ्या गावाचं नाव. बडगाव तिथून 6 किलोमीटर आहे आणि 40 गाव जे आहे ते 30 किलोमीटर आहे. कोणी म्हणते, तुम्ही याच्यावर काढू शकतात मोबाईलच्या मॅपमध्ये ते गाव. आणि तितूर नदीच्या काठावर गाव आहे ते. मी स्वतः झोपलेलो होतो. मला जर तुम्ही सांगितलं आमच्या गावच्या स्मशानभूमीत झोपा अमावस्येच्या रात्री, तर मी झोपतो. तुम्हाला पाहायचं असेल तर पाहून घ्या, फक्त दात चावणार नाही एवढी व्यवस्था करा फक्त. मी स्वतः भूत पिशाचे मानत नाही, पण ही घटना मी हजर असताना कशी घडली. त्या चांभार म्हाताऱ्याने सांगलं या घरातले सगळे लोक आणि आत्महत्या करून मेलेले यांची शांती करायला कोणी राहिलं नाही. म्हणून पहिला प्रश्न, भारतात गोवध हरी, गाय मारण्याचं पाप खलास करणारी नदी, तिच्या स्नान केल्यावर गोदावरीवर, त्या गोदावरीच्या काठावर आणि विधी केला जातो नारायण नागबली. त्याचे नियम पाळले तर फल मिळतं, नियम पाळले नाही तर फल मिळत नाही. आपण करावं बाबा, त्याच्यातून मुक्त व्हावं. पुनश्च एक विषय सांगतो तुम्हाला. चला, चालताय का माझ्या बरोबर? आपण नाशिकला जाऊ. नांदूर मानूर बरं का, दसक आणि पंचक किती गावं झाले? तर त्याच परिसरात दशक्रिया विधी दशरथ महाराजांचा केला रामरायांनी. रामरायाचे पाय तुमच्या भूमीला लागले इतकं तुमचं भाग्य आहे. मी तुम्हाला स्तुती करत नाही, मला जमत नाही स्तुती. तर दसक गावाला दशक्रिया केल्यामुळे दसक नाव पडलं त्या खडकावर आणि त्या घाटाचं नाव दशरथ घाट पडलं. चला पुढे. आता रामचंद्र प्रभूंनी वनवास कालामध्ये महाराज दशरथजींचं श्राद्ध केलं आणि श्रीकृष्ण भगवंताचे पंचप्राण पांडव यांनी वनपर्वात महाराज पंडू महाराजांचं श्राद्ध केलेलं आहे. दोन्ही उल्लेख सापडतात. आणि म्हणून आई वडिलाचं श्राद्ध करणं ही आजच्या भाषेत कृतज्ञता आहे. काय शब्द वापरला? हिंदी बोलणारे कृतज्ञता असा शब्द वापरतात. 2-3 जणांना विचारलं कृतज्ञतेला काय काय शब्द आहे इंग्रजी, काही ऐकला नाही मी अजून, ऐकल्यावर सांगेल तुम्हाला. मग झालं आता श्राद्ध तर केलं, महिन्यात केलं, हे केलं ते केलं, श्राद्धाचं जेवण दिलं. आणि त्याचबरोबर एक करावं, श्रद्धेचं बळ पाहिजे भाऊ. बाकीच्या थापा मला सांगायच्या नाही, मला काही गरज नाही त्या थापा सांगायची. तुम्हाला हसवणं माझं ध्येय नाही आहे. हा, मी माझ्या हाताने पिंड दिला. मग झालं का गयावर्जन? माझे झाले गयावर्जन, 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 माझे झाले गयावर्जन. विठले पितराचे ऋण, विठले पितराचे ऋण, माझे झाले गयावर्जन, माझे झाले गयावर्जन. विठ्ठल पितराचे ऋण, विठ्ठल पितराचे ऋण, माझे झाले गयावर्जन, माझे झाले गयावर्जन, झालं गयावर्जन. जशी लोखंडाची साखळी, जशी फुलांची पाकळी आणि तशीच चरणाची साखळी. सांगा आता पुढे. झालं माझ गयावर्जन झालं. याला 3 शब्द आहेत. गयावर्जन 1, ऋण निष्कृती की झाले आणि ऋण परिहार. ऋण हा शब्द संस्कृतमध्ये हिंदीमध्ये आहे आणि मराठीमध्ये त्याला कर्ज म्हणतात. आता काही कर्ज देण्याची तयारीच नाही.
दुनिया को डुबाना ये मेरा फर्ज है, भगवान की ओर मेरा कर्ज है. असा एक वर्ग आहे, कायमच फुकट पाहतात ते. फुकट शब्दामध्ये कट शब्द आहे. फुकट फुकट फुकट, त्याच्यात कटकट कटकट कटकट. एसटीची इतकी कधीच घाण झाली नाही, यंदा कशी प्रवाशांची घाण झाली. एका स्टँडवर 3-3 तास गाड्या नाही आहेत. सगळा महाराष्ट्र रडून निघालेला आहे. पण कोणी मोर्चा काढावा आणि कोणी कुठे जावं, एका दिवसाचा प्रवास आहे. फुकट शब्दामध्ये कट शब्द आहे. संतांनी फुकट काहीच दिलं नाही. ऐका आता, माझ्या बरोबर सगळेजण चला, मी घेऊन जातो तुम्हाला राहत्या तालुक्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये. आपल्या देशातले आपलेच देश बांधव असणारे मुसलमान मंडळी यांच्या लग्नाची वरात आलेली आहे शिर्डी गावामध्ये. आणि सगळेच आलेले आहेत. शिर्डी गावात आले, त्याच वरातीमध्ये साईबाबा आले. आणि दुल्हा दुल्हिनी समदना समदननी काय म्हणतात, ब्यांजी, काही ब्यांजी म्हणतात. लग्न आटोपलं, आपल्या गावी निघून गेले. साईबाबा शिर्डी गावातल्या पडक्या मशिदीत थांबले. पडक्या मशिदीचं नाव आहे द्वारकामाई. बाजार भरला शिर्डीचा. बाबा जायचे, तांदूळ डाळ काय म्हणतात ते असलं काही द्यायचे, काही पैसेही द्यायचे. दिलेले पैसे गरिबांना वाटून द्यायचे. डाळ तांदूळची खिचडी बनवायचे, गरिबांना वाटून द्यायचे. बरीच मंडळीची ये जा वाढली. आणि बाबांजवळ बसायचे, शांती मिळायची. संसारातले काही गाराणे सांगायचे. बाबा उपाय असं सुद्धा सांगितलंय त्यांच्या चरित्रात की तुम्ही विष्णू सहस्रनाम करा, तुम्ही व्रत वैकल्य करा, तुम्ही ब्रह्मज्ञानाचे अधिकारी नाही, असे सुद्धा कथा आहे. एक अशी पाल ओरडत होती, तिडीक 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 तिडीक. बाबा, ही पाल का ओरडती हो? अहो म्हणे, तिची बहीण तिला भेटायला येते. सगळे खोखो 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 असायला लागले साईबाबाला. साईबाबा गंभीर होते, अवलिया पुरुष होते, शांत बसले. तिची बहीण येते ने तुम्हाला कसं कळालं? बाबा म्हणे, मला कसं कळालं हे तुम्हाला कसं कळेल? एक जण आला, कोणीतरी पाहुणा, घोड्यावरून खाली उतरला. त्याने खोगीर काढला, त्या घोड्याचा चारा काढला आणि त्या चाऱ्यातून पाल निघाली आणि ती पडत पडत भिंतीवर गेली आणि ती दुसरी पाल त्या पालला भेटली. ते पहा म्हणे, बहिणी बहिणी भेटल्या. चरित्रात वाचा आणि मग मला फोन करा. ग्रंथ पाहत नाही, कीर्तनकारचा पेपर तपासणारे आहेत. काही काही कीर्तनकाराला पॉइंट मध्ये पकडतात. नॉन LLB ॲडव्होकेट. साईबाबा बरोबर 4-5 जण असे फिरायला चालले. जाता जाताना रस्त्याच्या कडेला ज्या ब्रासी असतात, ब्रासीज म्हणतात त्यांना. अहो, रोडवर माती टाकतात ना खोदून, त्या खोदलेल्याला ब्रासी म्हणतात. मला वाटलं तुम्हाला माहित असेल म्हटलं. त्याच्यात पाणी साचलेलं आहे डाबक्यात आणि झाडावर वेल पसरलेली आहे. आणि त्या खालच्या पाण्यामध्ये आवाज आला, टॉय टॉटॉय 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 टॉटॉय. बाबा, अहो बाबा, काय म्हणजे बिरू काय ओरडतं एवढं? अरे म्हणे, त्याला त्याचा जीव वाचवायचा आहे. म्हणे, कस काय जीव वाचवायचा आहे? थोडं थोडं पुढे सारखा, पाहुणे येतील, 12 पर्यंत येणार आहेत पाहुणे. या पुढे सारखा जरा, मागे जागा नाही ना. अहो बाबा सारखा ना हो. आहे, मराठी बोलतो तरी समजत नाही. काय करावं आता, मागे जागा नाही ना लोकायला. घ्या घ्या सर, आडच नका करा, मागचे लोक कुठे बसतील ते. विठाला म्हणून मग बेडूक एवढा का ओरडतो? अरे म्हणे, त्याला बरं का चन्नबसप्पाने पकडलेला आहे. चन्नबसप्पा, हा. आणि ओरडतो तो वीरभद्र आहे. जो बेडूक आहे तो वीरभद्र आणि जो साप आहे, नाग आहे तो. मग सोडवा ना म्हणे बाबा, त्याचा जीव वाचवा ना. ए चन्नबसप्पा, सोडून दे त्या वीरभद्राला, सोड सोड सोड. आणि हे पाहायला गेले, खरोखरच सोडलं. सूर मारला,
निघून गेला. तो पाहतो नाक चाललाय. बेडकाने चिखलाकडे सूर मारला, तोही निघून गेला. नाही बाबा तुम्ही बोलले ना चन्नबसप्पा सोडून दे वीरभद्रला. खरंच सोडलं हो. मग हे कोण होते? अरे हा जो वीरभद्र होता ना, याने या चन्नबसप्पाचे पैसे बुडवले होते. आता काही लोक म्हणतील पोपटवा तुम्हाला काय माहित. आता मला काय माहित आहे, तुम्हाला काय माहित? ग्रंथ वाचत जा. जगात किती ग्रंथ आहेत जगात. आपण फक्त 10 रुपयाचं वाचतो, ते लोकमत, देशदूत, बस संपलं. कस काय? या दोघात व्यवहार झाला म्हणे. मग या दोघात व्यवहार झाल्यावर याने पैसे बुडवलत म्हणे त्याचे. तुला सांगतो पैसे ठेव मपलं, तुला जिवंत गिळल्याशिवाय सोडणार नाही. असं कसं काय झालं म्हणे? याचे पैसे बुडवल्यानंतर त्याच्यावर ऋण झालं. ऋण वैरहात्या तुकाराम महाराजांच्या गाथेतलं चरण आहे. गाथा पाठवाले म्हणतात. हे ऋण म्हणजे कर्ज, हत्या. ऐका आता पुढचं पुन्हा सांगतो तुम्हाला. ज्याचा त्याने विचार करायचा. मी कीर्तनकाराच्या दिलेल्या पाकिटातून पैसे काढणारे बहादर आहेत. आणि ते ध्यान अशी ठेवतो. हा बाबा भोळा दिसतोय, लय भोळा दिसतोय हे बाबा, याला काही कळत नाही. अरे ज्याला ज्ञानेश्वरी गाथा कळते त्याला तू काय केलं कळत नाही का? आम्ही बोलत नाही महाराज, पण एक गोष्ट ऐकून ठेवायची. आता त्या साईबाबांनी सांगितलं कोणाचंही कर्ज बुडवायचं नाही, आपल्याला फेडावं लागतं. ते झाडावर झाड उगतं. आणखी ओवी ऐका. कुठली? पैठणची ओवी आणतो तुमच्याकरता मी. हा सांगा. सर्प मुंगूस वैरानुवृत्ती, ही एकनाथ बाबांच्या भागवतातली ओवी आहे, युट्यूब मधली नाही. ते युट्यूब मोकार मध्ये जात. ते ऐका. सुरुवात करायची. हा. सर्प मुंगूस वैरानुवृत्ती, मागच्या जन्माच्या वैरानुसार पूर्वाकारे जन्म घेती. ते दोन्हीचे दोन्ही जन्म घेतात. जे वासना उरे अंती तेसी गती प्राणी असे. त्याची जी वासना उरली तसा त्याला जन्म मिळतो. त्याच्याकडून वैर. एक ठिकाणी पाहिलं, दत्तक मुलगा दत्तक बापाला असा उचलायचा आणि खाली टाकायचा. तो खाली टाकणारा तो जो मुलगा होता तो माझ्याबरोबर 8वी पर्यंत शाळेला होता. ज्या वेळेला माणसाची मजुरी 2 रुपये रोज होते, त्यावेळेला तो बापापासून दररोज 10ची नोट घेत होता आणि मौज मजा करायचा. मग मला काही समजत नव्हतं तेवढं. ते मग मी स्वतः ठरवलं की ह्या प्रकार मागच्या जन्माचा आहे. आपला शत्रू आपल्या पोटी जन्म घेतो आणि आपलं ऋण वसूल करतो. झाड झाडावर वाढतं. स्वामी राम सुखदासजी अख्ख्या राजस्थानमध्ये भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. लोक त्यांना विमानाचं तिकीट काढून द्यायचे आणि ते सांगायचे कोणाचाही पैसा घेतला आणि तो जर फेडला नाही आणि आपला पुढचा जन्म जर कुत्र्याचा असला तर कुत्र्याच्या कानाला इथे जे गोचिड लागतात त्याला गोचिडच म्हणतात ना, पण ते वेगळ्या जातीचं गोचिड राहतं. त्याला हिंदीमध्ये चिंचिड म्हणतात. हिंदी शब्दात चिंचिड शब्द आहे त्याला. स्वामी राम सुखदासजी सांगायचे. आणि तो थोडं थोडं रक्त त्याचं पिऊन त्याचं ऋण वसूल करतो. तुम्हाला काय पाहायचं आणि कोणी मानलं नाही त्याला बी मी मानणार नाही. तू शास्त्र मानायला निघाला, मानत नाही तुला कोण मानणार आहे भाऊ. तिसरा प्रसंग रामायणात. चला सांगा ना. मग सांगतो. राम बाली निज धाम पठावा, नगर जन सब व्याकुल धावा. रामचंद्र प्रभूने किष्किंधापती वालीला मारण्याकरता आणि त्या ठिकाणी वालीचा लहान भाऊ सुग्रीवाला मित्र केला.
तुझी पत्नी मिळून देतो, माझी पत्नी मिळण्याकरता तुझं सैन्य दे. झाला मैत्री करार झाला. राम बाली निज धाम पठावा असा एकच बाण मारला, एकाच बाणात वाली जमिनीवर कोसळला, पडला खाली. त्या वेळेला नगरजन सब व्याकुल धावा. आपल्या राजाला मानणारा कोण आहे? तुला तुझा राजा मोठा वाटतो, पण तो अनितीने वागला. धाकल्या भावाची पत्नी हिसकून घेतली, राज्य हिसकून घेतलं आणि त्याला मार मारला. अनुज बंधू भगिनी सुत नारी. अनुज धाकल्या भावाची पत्नी, बंधू भावाची पत्नी, आपली सून या मुली समान असतात. आणि आपली मुलगी इने बधे कछु पाप न होई. पण तो वाली म्हणतो, प्रभू माझ्या भावाशी माझं वैर होतं, तुम्ही का मारलं? रामचंद्र प्रभू सांगतात, मी राजा असल्यामुळे शिक्षा करणार आहे. तुम्ही पशु आहात, पशुप्रमाणे वागलात, तुम्हाला शिक्षा करण्याचा मला अधिकार आहे. हा, इने बधे कछु पाप न होई. पण म्हणे लपून बाण मारला. मै बैरी सुग्रीव पियारा अवगुण कवन नात मोही मारा. हे नाथ काय अवगुण आहे माझा, का मारलं मला? तेवढ्यात त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान निर्माण झालं. एवढंच करा प्रभू, मी आता मरतो, माझा जो मुलगा आहे तरुण, अंगात हा तुमच्या सैन्यात भरती करून घ्या. मग ते अंगातच तुकाराम महाराज होते, सौयुगाचा भक्त. आलं ध्यानात? संपला राम अवतार. हा, आटोपला अवतार कार्य, सगळे मारले. कागासूर, बकासूर, तृणासूर, वृषभासूर. आणि शेवटच्या प्रसंगाला कृष्ण भगवान प्रभास पट्टनच्या झाडाखाली बसले. निघाला, वालीचा जन्म झाला पारध्याचा. आणि राम बनला श्रीकृष्ण. बिल्ले विन दिले, हा लागलं करण. आता हरण समजला तो. लांब अंतर होतं, स्पष्ट माणूस आहे का हरण आहे कळालं नाही. तिथून व्याधाने बाण मारलं. त्या व्याधाचं नाव आहे जरा. भगवान परमात्म्याच्या या पायाला, आणि तो बाण लागला आणि विवडत, माझा बाण हरणाला नाही लागला, माणसाला लागला. प्रभू हाच बाण घ्यान मला मारा. तेवढ्यात त्याला सांगितलं, मा भैर जरे, जरा नाव होतं त्याचं, भिवू नको, तुझा स्वर्गाला तुला पाठवतो, तू माझं कार्य केलेलं आहे. मग रामाला जर चुकत नाही तर राम बोला चुकेल का? रामाला चुकलं नाही, राम बोला चुकेल का? म्हणून ऋण, वैर आणि माय बापाचं ऋण शिल्लक ठेवायचं नाही. ते कसं ते ऐका. शरीरामध्ये ताप शिल्लक राहू नये एक. शेतामध्ये तणाचं बी शिल्लक राहू नये. किती झाले? दोन. मरण्याच्या अगोदर चित्तामध्ये वैर शिल्लक राहू नये. आणि मरणाच्या अगोदर आपल्या डोक्यावर कोणाचं कर्ज शिल्लक राहू नये. संपलं बाबा, संपलं माझं. पुढचं सांगू का मग आता? शेतात खैर, काय 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 शेतात खैर, सत्संगतीत गैर, चित्तात वैर आणि वागणं स्वैर, यांचं भलं कधीच होणार नाही. संपला विषय. रामचंद्र प्रभू गेले, हे गेले, त्याचा इतिहास तयार झाला, तुमच्या पुढे मांडला. आई वडिलांचं ऋण चुकवायचं, आई वडिलाशी शत्रुत्व करणाऱ्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही. बरं, मग आता काय करायचं? काय केलं तुम्ही याच्याकरता? कर्मांतर केलं. केले कर्मांतर, 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 केले कर्मांतर,
कर्मांतर केले कर्मांतर केले कर्मांतर केले कर्मांतर केले कर्मांतर केले कर्मांतर बाबा मारिले हरिहार बाबा मारिले हरिहार विठोबा रखुमा आपण P4 गाडी चालली आपली म्हणा चाल म्हणा पहिलं चरण म्हणा सावकाश म्हणा पिंड पदावरी 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 दिला फुली
कृष्ण भगवंताची सासरवाडी अमरावती जिल्ह्यात ऋण विमोचन नावाचं क्षेत्र आहे. एक प्रवचन केलेलं आहे मी. त्या ऋण विमोचनची यात्रा केल्याने आईवडिलाचं ऋण फिटून जातं असाही उल्लेख आहे. दुसरी गोष्ट एक असा आहे, आई वडिलांची जिवंतपणी सेवा करणं हा एक प्रकार आहे. आणि आई वडील वैकुंठवासी झाल्याच्या नंतर पुण्यतिथी, श्राद्ध कर्म, पंगत घालणं हा एक भाग आहे. पंगत घालणं, श्राद्ध करणं आई वडील मेल्यावर हे 100% आहे. पण जिवंतपणी सेवा करणं 101% आहे असं आहे. दुसरी गोष्ट एक अशी आहे, आत्मा वै पितृनामासी, हे वाक्य कुठलं असेल बरं? हे वेदातलं वाक्य आहे. आत्मा वै पितृनामासी जीवदी शरद शतम, उपनिषदातलं वाक्य आहे. उपनिषद वेदातले आहेत. बापाचाच आत्मा पुत्र रूपाने प्रगट होतो. पुन्नाम नरकात त्रायते, पुन नावाच्या नरकातून आई वडिलांचं रक्षण करतो, त्याला पुत्र म्हणतात. आणि तसं नसलं तर पचा क बर का क करून टाकायचा, खालचा उकार तसाच ठेवायचा. पुत्र नाही, काय आहे मग तो? निकमऊ हरामी बेटा, अंगणातला खुटा. अंधार पडल्यावर ज्याने खुटा काढला त्याला ठेस लागते. निकमऊ बेटा, अंगणातला खुटा. पुत्र संत्रस्त करतो आई वडिलांना आणि त्याचाही आत्मा तसाच तरफडत राहतो. माझ्याच घरात उदाहरण होतं, माझा थोरल्या भावाने सगळ्यांना त्रास दिला. हाय हाय करत मेला तो. कशाला लोकांचं सांगू, मी माझ्या घरातलं सांगलं. माझ्या समोर माझ्याहून 15 वर्षाने मोठा होता, व्यसनी होता, ज्याचं त्याने पाहावं. माझ्या डोक्यात काही वेळेला असं येतं, हे शेत खरेदी केलं या बाबांनी, देऊन टाकले पैसे. मग वेंडर लिहिणारा त्याचे झाले 800 रुपये, मग तो 5000 घेतो. तुम्हाला कळत नाही, तुमचं काम व्यवस्थित झालं, साहेबाला द्यायचे आहेत. साहेब अँटी करप्शन मध्ये का बरं सापडत नाही? कोणाच्या हातून घेतले पैसे? वेंडरच्या हातातून घेतले, त्याच्यात तो सापडत नाही. मा सुटला, पण माणसाच्या कोर्टातून सुटला का देवाच्या कोर्टातून? माझ्या डोळ्याच्या समोर आता मला सह्या करायला जावं लागतं काही वेळेला, माझा कुठलाही संबंध नाही, पण जावं लागतं. जुनं नाव आहे माझं कागदोपत्री. माझ्या डोळ्याच्या समोर ज्याने गरीब शेतकरी म्हणे इतके नका घ्यावं साहेब, मी मजुरी करून करून 1.5 एकर शेत घेतलेच त्या साहेबाने पैसे. महाराज तुमच्या नाशिक जिल्ह्यातला आहे तो, त्याला 380 साखर आहे आता. त्या साहेबाला रिटायर झालेला आहे. हराम जादे की कमाई हराम जादी होती है और उसकी औलाद. आता पुढचं वाक्य ते बोलण्यासारखं नाही आहे. ज्याचं त्याने मी डोळ्याने पाहिलं त्याला. त्या शहरामध्ये जो राहतो, नाव वाचलं. अरे आता आपल्या यावलचा जॉईंट रजिस्ट्रार होता. काही लोक म्हणजे बाबा ओपन मध्ये बोलतो, त्याने ओपन मध्ये पैसे घेतले म्हणून ओपन मध्ये बोललो. जो रात्र दिन कष्ट करतो, सापाच्या शेपटीवर पाय पडतो, विजेचा शॉक लागतो, गुराढोरांच्या खोराजीच्या पायावर पडतात, त्या कष्ट करणाऱ्याचं आरामाची कमाई जरी तू करत असला तर या जगात अराजक नाही, राजकच आहे. फक्त एकच आहे बस. काय आहे? परमात्म्याचं वरचं कोर्ट आहे. म्हणून याने कसं कमवलेलं आहे शेवटी ते त्याचं त्याने पाहावं. काही वेळेला तो त्याचं पाहत नाही, मग आपण त्याचं पाहावं का? यांना बुंदी वाढा, यांना आमटी वाढा, तुझ्या बासुंदीमध्ये माशी पडली याच्यावर लक्ष ठेव आता. कर्मांतर केलं आणि हरिहराच्या नावाची बोंब मारली म्हणजे नामचिंतन वगैरे केलं. बाबा तुम्ही लई मोकार बोलते हो कीर्तन मध्ये, ओपन बोलते पोपट भाऊ तुम्ही. हो बाबा बोललो, मला क्षमा करा दादा, कोणाचंच नाव घेतलेलं नाही. मग काय झालं पुढे ते सांगा. सांगतो थांबा. माझे झाले गयावर्जन, फिटले पितराचं ऋण फिटलं, गयावर्जन झालं. हा तुकाराम महाराजांच्या गाथीत इतका प्रसिद्ध अभंग आहे. हा, मरण मुक्ती वाराणसी, पितृ ऋण गयानासी, उधार नाही पंढरीसी, पायापासी विठोबाच्या. असं आहे.
चला मग आता दिंडीर वनात जाऊ आपण. दिंडीर वन कुठे आहे? अरे पंढरपूरला ना बाबा, मूळ रुक्मिणी जिथे होती तिथे. मी पट्टराणी असून राधेशी काय एकांतात बोलत होते तुम्ही, एवढा राग धरला. ती आपल्या महाराष्ट्राची अमरावती जिल्ह्याची कौंडण्यपूरच्या भीमक राजाची मुलगी भीमकी, अमरावती जिल्हा, वर्धा नदीच्या काठावर कौंडण्यपूरची मुलगी. रागात आली. हे निघाले संन्यासी बनले. कोण कोण आहेत तुम्ही? संन्यासी एकांतात काय लोकांतात बाईशी बोलत नाही. कोण असला बाई? रुक्मिणी एकांतात एकटाच. का काय घेणे तुम्हाला? आणखी पुढे जायला लागले. कोण आहेत तुम्ही? तुम्ही कोण आहेत? चल आता तुम्ही काय केलं म्हणे. आता याच्या पुढे सगळे महाराष्ट्रातले 14 कोटी लोक, महाराष्ट्रातले आणि भारतातले इतर, तुझं माझंच भजन करतील. विठोबा समाधान झालं. ये माझ्या मागे थोड्या वेळाने. तो कार्यक्रम ऐका. ध्रुव रुसला, ध्रुव पदावर जाऊन बसला. काही रुसली, रुसव्याच्या खोलीत जाऊन बसली आणि अपकीर्तीने फसली. रुक्मिणी रुसली आणि पंढरी वसली. आणि आम्ही रुसले, महाराज होऊन बसले. आणि तुम्ही जर रुसले तर कायमचे फसले. अरे पुंडलिका, पुंडलिक, पुंडलिक राय हे देशस्थ ब्राह्मण. तुम्हाला कोणी विचारलं काय सांगलं या बोवाने? देशस्थ ब्राह्मण, कोकणस्थ ब्राह्मण, कान्यकुब्ज ब्राह्मण, कराडी ब्राह्मण, मल्याडी ब्राह्मण, असे प्रकार पोट जाती आहेत. या मी आलो ना, या ना देवा, या या या. अरे पण मला बसायला जागा, उभं राहायला जागा देशील का नाही? देवा क्षमा करा. एका मांडीवर आईचं डोकं आहे, दुसऱ्या मांडीवर बापाचं डोकं आहे. झोप मोडल हो आई वडिलाची. आईचं नाव आहे गोदावरी, वडिलाचं नाव आहे पद्मनाभ. अरे पण मग मी थांबू कुठं? ऐसा कैसा रे तू दीट, ऐसा कैसा रे तू दीट, ऐसा कैसा रे तू दीट, ऐसा कैसा रे तू दीट. मागे फिरकावी वीट, मागे फिरकावी वीट. ऐसा कैसा रे तू दीट, ऐसा कैसा रे तू दीट. माझे फिरकरी वेग, माझे फिरमरी वेग. ऐसा कैसा रे तू दीट, ऐसा कैसा रे तू दीट. युगे झाली 28, अजून कान म्हणसी. कार्य प्रेमे मातलसी इथून सुरुवात आहे. कार्य प्रेमे मातलासी काही म्हणतात, कार्य पुंड्या असं म्हणतात. पण मी आपण प्रेमे असं गाथेतच आहे. उभे केले विठ्ठलासी, युगे झाली 28, अजून कान म्हणशी बैस. बरं बरं बरं, लक्षात ठेव देवा. सांगा पुंडलिक राया, पापी, दुराचारी, अनाचारी, अत्याचारी, व्यभिचारी यांचाही उद्धार कर. माय बापाला त्रास देणारे, भारत मातेचं रक्त पिणारे, गाईची दलाली खाणारे, मंदिराची जमीन आपल्या नावाने करणारे. इतकं तो बोलला नाही, पण माझी चाबरी जी बोलती, या सर्वांचा उद्धार कर. मूढ पापी या शब्दाचा विस्तार केला मी. मूढ पापी जैसे तैसे, कास म्हणजे कंबर, लावी कासे उतरवणी. बोलताना काय बोलतात? महाराष्ट्रातले 2 लाख कीर्तनकार, हो पुंडलिक वरदा. कोणाचं नाव आलं? ज्ञानोबारायांचं का तुकोबारायांचं?
मठाधिपती का महंताचं? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, एवढं महत्व आलं नाही. युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रखमाये दिसे पुंडलिका आला का जीव लगा शब्द? युगी 28 विटेवरी उभा, वामांगी म्हणजे डाव्या बाजूला रुक्मिणी नंतर आलीच. वामांगी रुक्माई दिशे दिव्य शोभा, पुंडलिकाचे बेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाई भीमा उद्धरी जगा, जय देव जय पांडुरंगा. पुढे रुक्माई वल्लभा, राईच्या पावे जीवाला लागून असतो, त्याला जीवलग म्हणतात. आता तुम्ही कृपावंत साधू संत झाले का? दोन जीवलग देव आणि संत आहे तुमचे, माझे जीवलग झाले. आता इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, इंडो चायना, डेन्मार्क या देशातले लोक तिथे येतात, पुण्यामध्ये खोली करतात आणि चित्रीकरण शूटिंग करतात, त्यांच्या देशात घेऊन जातात. 7 लाख 6 लाख एवढे लोक कुठे जेवतील? आपल्या एकाला हंडी गॅसची पुरत नाही, तेल खुटून जातं, नळाला पाणी राहत नाही. एवढ्या लोकांची व्यवस्था तो विठोबा करतो. ज्ञानबा तुकाराम म्हणा, गावराणी तुपाचा शिरा खा. पण ते क्षेत्र वसलं कशामुळे हे बोला. आता कशाने झालं? कशाने झालं? आपोआपच झालं. मुख्यमंत्र्याची ऑर्डर आणली होती, तिथे मुख्यमंत्री तरी होता का तेव्हा? बांधकाम खात्याची परवानगी घेतली का रीत सर? पर्यावरण खात्याची परवानगी घे. अरे काहीच नाही. रुक्मिणी रुसली, पंढरी वसली आणि ते सगळ्या जगाला दिसली. त्या पंढरी क्षेत्राचं निर्माण आई वडिलाच्या सेवेतून झालेलं आहे. काय सांगू तुम्हाला या बाष्कळ गप्पा. एक होता राजा आणि त्याला होत्या 2 राण्या, एक आवडती आणि एक नावडती. आवडतीला मुलगा झाला, नावडतीला नाही. गोष्ट सरली, चहा ठेवा. या बाष्कळ गप्पा वाया व्यर्थ कथा सांडून टाका भाऊ. आई वडिलांचं जमत नसेल तर जमून घ्या. वडील जर व्यसनी असतील तर परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. आई आजारी असेल तर तेवढी सेवा करा. हेच परब्रह्म आहेत. आई वडीलच परब्रह्म आहे. मातृदेवो भव, पितृ आचार्य देवो भव. झाडाचं फळ जर कोणीच तोडलं नाही, त्या झाडाचं फळ तुटून कुठे पडतं? का पडलं? तू दिलं, तू घे. ज्वारीचं कणीस कुठे आलं? मकीचं तर असंच राहतं. मग तू तोडूच नको. असं होत जातं ते काही दिवसानं. पण त्याच्या अगोदर आपण तोडून घेतो. ते सुद्धा जमिनीकडेच जातं. या जमिनीनं जीवदान दिलेलं आहे भाऊ. मग आता काय करणार? तर ऐका, आता मी तुम्हाला मुलकी खात्यात घेऊन जातो. मुलकी खातं म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट. सांगा ना. मग सांगतो बाबा, काही नको करू. आम्हाला 7/12 द्या, खाते उतारा द्या, पत्रकची नोंद द्या. ही जमीन तुमच्या नावावर कशी आली? घेतलं, हे घ्या, अर्ज घ्या. आणि स्टेट बँकेचा बोजा बसवला. सर्कल भाऊसाहेब म्हणजे मंडल अधिकारी, त्यांची सही झाली. बोजा बसवला. काय घ्यायचंय तुम्हाला ते घ्या. काय लावणार आहे तुम्ही? आम्ही मोसंबीची बाग. 8 लाख बसता एकराला खर्च तुमचा. त्या जमिनीवर काय बसला? बोजा. मग तसा आई वडिलांनी जन्म दिला, आपल्या डोक्यावर बोजा बसला. पण आम्ही ते पैसे फेडून टाकले. आणि ती जमीन आता विकायची आहे. मग तो बोजा पैसे देऊन उठवला. फिटला, पैसा फिटला की बोजा उठला. मग तसंच काय झालं, माझ्या डोक्यावर जे ओझं होतं ते फिटलं. तू का म्हणे माझे, तू का म्हणे माझे, तू का म्हणे माझे, तू का म्हणे माझे, तू का म्हणे माझे,
दाल गयावर जाना पितले पितरा चरुना पितल पितरा चेरू पितले पितरा पितरा नाही उच्चारिला अधिकार में आपला क्षमा कर तुका म्हणे रामेश्वर राधा